सगळ्यांचा कंठ दाटून येतो आणि थोड्या वेळाने शशिकांतराव त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. तसा अनिल नजर वर करून त्यांच्याकडे बघतो. कसलेच भान नव्हते त्याच्या चेहऱ्यावर, कसलेच. फक्त त्यांच्याकडे बघत होता तो. काहीच रिॲक्ट झाला नव्हता. वाहक आहेस तू माझा, असा खचून नको जाऊ लेका. मान्य आहे तुझं दुःख मोठं आहे, पण जे गेलं त्याचा विचार करत बसण्यापेक्षा, त्याच्यासाठी रडण्यापेक्षा ते अजून तुझ्या जवळ आहे तिच्यासाठी स्वतःला सावर. तिला आता तुझी जास्तच गरज आहे अनिल. तू जर असा उदास चेहऱ्याने तिच्या समोर गेलास तर तुटून जाईल पोर पूर्णपणे. शशिकांतराव त्याच्याकडे बघतच बोलून त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. तसा एवढा वेळ अडवून ठेवलेल्या अनिलचा बांधा फुटतो. तसंच बसल्या जागी तो शशिकांतरावांना बिलगून ढसाढसा रडू लागतो. माझी लेकरं, बाबा मी गमावली माझी लेकरं. हरलो मी आज, हरलो. मी एक चांगला बाप नाही होऊ शकलो. माझ्या लेकरांना नाही वाचू शकलो. कोणत्या तोंडाने तिच्या समोर जाऊ बाबा? कसं करू तिला? कसं फेस करू तिला? परक्या माणसांवर अन्याय अत्याचार झालेला सहन केला नाही मी. आज माझ्या लेकरांवर अन्याय झाला जो की मला ओळखताच आला नाही. तो रडतच होता, खूप खूप रडत होता. शशिकांतराव पण त्याला रडू देत होते. त्याच्या मनात साठलेलं सगळं दुःख आत्ताच बाहेर पडणं गरजेचं होतं. तो त्याचं दुःख विसरून गेला तरच तो दामिनीला सांभाळू देऊ शकणार होता. नाही तर दोघेही खचून जाणार होते. सांभाळून माहीत होतं त्यांना. यावेळी ते एक बाप म्हणून नाही तर एक मित्र म्हणून त्याच्यासमोर उभे राहिले होते. तब्बल 10 मिनिटांनी अनिल शांत होतो. स्वतःचे डोळे स्वतःच पुसत तो काहीच न बोलता परत त्या काचेच्या दरवाजासमोर जाऊन उभा राहतो. आत डोकावून पाहतो तर त्याची दामिनी अजून पण निश्चित पडून होती. उतरलेला चेहरा, सुकलेले ओठ, अगदी भकास वाटत होती त्याची दामिनी. तसंच तिथे उभं राहून तो तिच्याकडे बघत असतो की तेच डॉक्टर परत बाहेर येतात. मिस्टर यादव, इट्स अ पोलीस केस. माफ करा पण एज अ रूल आम्हाला हा सगळा मॅटर पोलिसांना सांगावा लागेल. तर मिसेस यादव आता ठीक आहेत. शुद्धीवर आल्यावर आम्ही त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करू. थोड्या वेळात पोलीस देखील येतील तुमच्या कबुली जबाब घ्यायला. डॉक्टर त्याच्याकडे बघत बोलतात. तसा अनिल डोळे बंद करून मोठा श्वास घेतो आणि होकारार्थी मान हलवून त्यांना त्यांच्या कामासाठी परमिशन देऊन टाकतो. थोड्याच वेळात तिथे पोलीस पण येतात. त्यांनी सगळ्यांनाच काही ना काही प्रश्न विचारले होते. सगळ्यांनी जे काही असेल ते उत्तर दिली होती. जर त्यांनी काही बाहेरचं खाल्लं नाही तर मग त्यांना विषबाधा झालीच कशी? घरी कोणी आलं होतं का तुमच्या काल आजच्या दिवसात? सगळ्यांची उत्तरं ऐकून झाल्यावर पोलिसांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. तसं अनिलला लगेच काहीतरी क्लिक होतं. बाबा आले होते आणि तेव्हा दामिनीने तिच्या काकीने आणलेली बर्फी खाल्ली होती. म्हणजे त्या बर्फीमध्ये विष? मनात विचार येताच अनिलचं रक्त खवळतं. सदाशिवराव. दात ओठ खातच अनिल त्या म्हाताऱ्याचं नाव घेतो. तो सगळेच त्याच्याकडे बघू लागतात. त्याच्या तोंडून बाहेर पडलेलं नाव ऐकून बाकी सगळ्यांच्याच पण आता अंदाज आला होता की नक्की काय झालं असेल ते. अनिल मात्र रागातच उठतो. अगदी तळपायाची आग त्याच्या मस्तकात गेली होती. रागातच तो तिथून निघून जाणार की पोलीस इन्स्पेक्टर त्याला अडवतो, जो की दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा मित्रच होता. थांबा सरपंच. यावेळी जोशात नाही, होशमध्ये राहून जे काही करायचे ते केलं पाहिजे. विष जरी त्यांनी दिलं असलं तरी ही घटना आपल्या घरात घडली आहे. ठोस पुराव्यासह आपण त्यांना सहज पकडू शकतो. यासाठी मला तुमच्या परमिशनची गरज लागेल. तुमची काही हरकत नसेल तर आम्ही तुमच्या घरी जाऊन एकदा चेक करू शकतो का? तो इन्स्पेक्टर अगदी सरळ सोप्या भाषेत अनिलला बोलतात. ज्यावर अनिल पण थोडा विचार करतो.
आणि होकारार्थी मान हलवतो. पोलिसांचा तोफा आता यादव घराकडे वळला होता. दामिनीला अजून 2-3 तास तरी शुद्ध येणार नव्हती. त्यामुळे तो स्वतः पण त्यांच्याबरोबर जाणार होता. आई बाबा, तुम्ही दोघं पण घरी जा. अमो, ज्योती, पोरी घरी एकट्याच असतील टेन्शनमध्ये. पोलिसांना बघून जास्तच घाबरून जातील. आम्ही सगळे आहोत इथे, तुम्ही जा घरी. आणि निघालाच असतो की रवी काका बोलतात. तसं आजोबा आणि आजी पण काही आढेवेढे न घेता त्याच्याबरोबर घरी निघून जातात. जवळजवळ अर्धा तास झाला असेल पोलिसांनी त्यांची छानबीन करून चालू केली. दामोदररावांनी आणलेलं सगळं सामान त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलं होतं. अजूनही त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालूच होतं की अचानक धाडकन गेट आत लोटून वसुंधरा धडपडत अनिलला आवाज देतात. जावई बापू. अचानक आलेल्या आवाजाने सगळे जे बाहेर व्हरांड्यातच उभे होते ते एकसाथ वसुंधराकडे बघू लागतात. त्या मात्र त्यांचा उजवा पाय खाली जमिनीवर फरफडत अनिलकडे येतच होत्या. धाप तर एवढी लागली होती त्यांना की त्यांच्या मोठमोठे श्वास घेण्याचे आवाज त्या अंगणात सगळ्यांना येत होते. त्यांचा अवतार तर इतका भयंकर झाला होता की त्यांच्याकडे बघून अनिलच्या कपाळावरती आता आठ्याच पडतात. वसुंधरा कशीबशी पाय ओढत त्याच्या समोर येऊन उभी राहते. दामिनी कुठे आहे? ती ठीक तर आहे ना? मला तिला भेटायचंय. त्या अगदी काकुळतीने त्याच्याजवळ जाऊन दामिनीची चौकशी करत होत्या की आजी रागारागात पुढे येत खाडकन त्यांच्या कानाखाली ठेवून देतात. तशा त्या धाडकन खालीच कोसळतात. हे सगळं एवढ्या जलद गतीने होतं की कोणालाच काही समजत नाही. वसुंधरा मात्र गालावर हात ठेवून आता भेदरलेल्या नजरेने आजीकडे बघत राहतात. त्यांच्या डोळ्यातील तो राग बघून तर आधीच सुकलेला त्यांचा घसा अधिकच कोरडा पडतो. आजी आता ताणाताणावात पुढे येत त्यांच्या हाताला हिसका देऊन सरळ त्यांना उभं करतात. का तुम्ही गोखले माझ्या नातसुनाच्या जीवावर उठले आहात? विष देऊन समाधान नाही झालं म्हणून ती मेली का जिवंत आहे हे बघायला इथपर्यंत आलीस वय भवाने? अगं निदान माणुसकीला तरी जाणवायचं होतंच ग. लेक होती ना ती तुमच्या घरची. लाजा कशा वाटल्या नाही तुम्हाला एवढं घाणेरडं कृत्य करताना? आजी बोलतच त्यांना झिडकारून टाकतात. यादव घरात हे सगळ्यांना माहीत होतं की दामिनीबरोबर आजपर्यंत जे काही झालं त्याला सगळ्यात जास्त जबाबदार वसुंधरा होत्या. एक आई असून त्यांनी नेहमीच दामिनीला स्वतःपासून लांब ठेवलं होतं. तिचा तिरस्कार केला होता आणि याच गोष्टीमुळे सदाशिवराव आणि फुलाबाई पहिल्यापासून दामिनीला त्यांच्या दुष्ट कृत्यांची शिकार बनवत गेले होते. त्यामुळे आताही आजीच्या मनात हा विचार येणं साहजिक होतं की वसुंधरा पण त्यांच्या या घाणेरड्या जीवघेण्या कृत्यात सामील आहेत. तसं म्हणायला गेलं तर आता आजीच्या मनात पूर्ण गोखले परिवाराबद्दल राग वाढत चालला होता. 1000 राक्षस मेलं असतील ना तेव्हा तुझा तो थेरडा सासरा, तुझी अवदासा सासू आणि तू चेटकीन जन्माला आलं असाल. त्यांचं जाऊ दे ग, पण तू तर आई आहेस ना? आई होतीस ना तिची? एवढी कशी ग निर्दयी मनाची तू? हा, आईची माया तर तिला देऊ शकली नाहीस तू, पण तिच्या पदरात आई होण्याचं सुख आलं होतं तर ते पण बघावलं नाही का तुला? कोणी स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अशी वागणूक कसं देऊ शकतं? अगं तुझं काळीज कसं चिरलं गेलं नाही तिच्याशी एवढं निर्दयीपणे वागताना? धजावलं तरी कसं तुझं हृदय एवढी लाजिरवाणं गोष्ट करताना? आजीचा राग आता अनावर झाला होता. दामिनीचा भूतकाळ, तिने सहन केलेला प्रत्येक त्रास, स्वतःच्या घरात मिळालेली तुच्छ वागणूक, काय आणि कसा परिणाम झाला असेल त्या कोवळ्या मनाच्या दामिनीवर. नुसता विचार करून आजीचं रक्त खवळलं जातं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.